उचलतो. तुमच्या रुटीनच्या कामापेक्षा हे काम वेगळं आहे. सातारकरांच्या पोटात जे प्लॅस्टिक जाणारे पाण्यामध्ये त्याचं विघटन होऊन ते वाचवण्यासाठीचं काम आहे. त्यामुळं हे कोरोना इतकं काम महत्त्वाचं आहे. आपण एरवीची स्वच्छता करणं यामध्ये फरक आहे. आपण आपल्या स्वतःचं कुटुंब सुरक्षित करतोय. आपण आपली ड्युटी म्हणून करत नाही, आपल्याला पगार मिळतो म्हणून करत नाही आहे. तर माझ्याच कुठल्या तरी बांधव ते पाणी पिणार आहे, कदाचित उद्या माझ्या घरात कुटुंबीय पाणी पिणार आहे. तर नळातलं जाणारं ते प्लॅस्टिक जे तलावामध्ये प्लॅस्टिक पडेल ते हे होत नाही, त्याचं पूर्ण विघटन होत नाही, नाश होत नाही, ते त्यातच राहतं. आणि प्लॅस्टिक त्याच्यामधली जे रसायन आहे ना ते बाहेर सोडतं पाण्यात राहून आणि आपलं पाणी दूषित होतं. तुम्ही किती फिल्टर लावा त्यातनं प्लॅस्टिक वेगळं होत नाही. त्यामुळे ते उद्या आपल्या पोटात जाणार आहे. वेगवेगळे आजार, गंभीर स्वरूपाचे आजार होतात. म्हणून आपण हे करतोय. आपल्याला वेळ जात नाही म्हणून इथं आलोय आणि काहीतरी टाईमपास केला असं नाही आहे. प्रामाणिकपणे करा. 4 तास नको 2च तास करूया, पण जे करू ना ते प्रामाणिकपणे करू. उगाच आपलं टाईमपास आलोय म्हणून कुठंतरी तंबाखू चळत उभं राहिलंय तसं नको करायला. दम लागला थांबा, विश्रांती घ्या. काही सिनियर आहेत, रिटायरमेंटला आलेले आहेत, दम लागला असेल तर त्याला थांबू द्या, पण थांबून 10 मिनटं विश्रांती घेऊन परत काम करू द्या. आपण हे आपल्या स्वतःसाठी काम करतोय असं लक्षात घेऊन आपण काम करूया आणि यादव साहेब सांगतायत त्याप्रमाणे अंमलबजावणी करूया. आपल्याला
जनतेनं प्लास्टिक वापरायचं पाळावं. जनतेनं स्वच्छता ठेवावी. दारूच्या बाटल्या वगैरे इथं आणून घाणगुण करू नये. नमस्कार, मी सातारा नगर परिषदेचा कर्मचारी इथं स्वच्छता करण्यासाठी आलो आहे. 7 कास तलावाची. तरी पण येणाऱ्या पर्यटकांनी इथं प्लॅस्टिकचा वापर टाळावा आणि आपला परिसर, निसर्गरम्य आपलं वातावरण ही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा, ही सगळ्या पर्यटकांना विनंती. माझं नाव सार्थक संजय झेपले. आज सगळे आम्ही इथं पाणी जे आपण पितो त्याच्यात जमलेला कचरा वेचायला किंवा जमा करायला जमलो. इथं पाणी स्वच्छ प्यायला भेटावं एवढाच आमचा उद्देश आहे. आणि सगळी येतात त्यांना लोकांना एकच विनंती की इथं कचरा करू नका जास्त. सातारा ग्रुप आणि सातारा शहर नगरपालिकेच्या वतीनं जे सातारा शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो अशा कास तलावाच्या आजूबाजूला हे निसर्गरम्य ठिकाण आहे. परंतु या निसर्गरम्य ठिकाणात आपण सर्वजण इथं फिरायला येतो, निसर्गाचा आनंद लुटतो. परंतु येताना जे आपण जो प्लॅस्टिकचा कचरा आणतो, पिण्याचे उदाहरणार्थ बिस्लरी पिण्याच्या पाण्याची बॉटल असं प्लॅस्टिकची, किंवा आपण जे काय खायला आणतो ते प्लॅस्टिक असेल, किंवा जे लहान मुलं आहेत त्यांचं डायपर, अशा ह्या सगळ्या वस्तू आपण याच ठिकाणी याच परिसरात ठेवून जातो. निसर्गाचा आनंद लुटत असताना आपण इथल्या पर्यावरणाचा फार मोठ्या प्रमाणात ऱ्हास करतोय हे आपल्याला माहीत नाही. आज हे प्लास्टिक परत कास तलाव पाण्याच्या ह्याच्यात भरलं की हा सगळा प्लास्टिकचा कचरा, हे डायपर, हे सगळे पाण्यात जाणार आहे. आणि हेच पाणी पुढं आपल्याला सातारा शहर नगरवासियांना हे पिण्यासाठी आपण पाणी पिणार आहोत. त्यामुळं आपल्या आरोग्याला फार मोठा धोका निर्माण होतो आहे हे आपल्याला माहीत नाही. म्हणून आम्ही आज सर्वजण इथं येऊन सकाळी 7 वाजल्यापासून या परिसरातील, या झुडपातील, या जाळ्यातील कचरा, पाण्याच्या बाटल्या प्लॅस्टिकच्या, दारूच्या बाटल्या ह्या किंवा डायपर हे सगळे गोळा करून जवळजवळ इथं चांगल्या प्रमाणात आम्ही स्वच्छता केलेली आहे. नमस्कार. सातारा नगर परिषद सातारा व हरित ग्रुप सातारा यांच्या संयुक्त उद्यमाने आज इथे स्वच्छता मोहीम कास पठार इथे कास तलाव परिसरात स्वच्छता मोहीम घेण्यात आली आणि त्याला नागरिकांनी पण चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आणि अपेक्षा हीच आहे की पुढं पण भविष्यात ही स्वच्छता ठेवण्यास येणारे नागरिक आणि पर्यटक त्याला साथ देतील. कास पठारावर जे बी नागरिक फिरायला येणार आहेत त्यांनी येताना प्लॅस्टिकची पिशवी किंवा हँड कॅरी बॅग घेऊन जे राहणारं वेस्टेज आहे त्यांचं जेवणाचं असो किंवा प्लॅस्टिक द्रोण वगैरे ते त्यात कॅरी करून नेण्याची व्यवस्था करावी. प्लीज एवढं सहकार्य सातारासाठी व कास पठारासाठी करावं. आज कास स्वच्छता मोहिमेसाठी इथं हरित सातारा नगरपालिकेच्या वतीने मोहीम राबवण्यात आली. इथं मोठ्या प्रमाणावरती पर्यटकांनी, पार्ट्या करणाऱ्यांनी कचरा केलेला आहे. त्या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि रॅम्पर्स यांचं प्रमाण खूप आहे. हा कचरा इतक्या मोठ्या प्रमाणावरती आहे आणि ह्याच्याबरोबरच जे द्रोण आणि पत्रावळ्या आणल्या जातात, त्या द्रोण आणि पत्रावळ्यासुद्धा लोक तिथं खाल्ल्यानंतर तिथंच टाकून जातात आणि ते सगळं पाण्यात मिसळतं आहे आणि त्यामुळं पाण्याचं प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणावरती होतं आहे. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजेत. ह्याला कुठंतरी आळा घातला गेला पाहिजेत आणि याच्यासाठी नगरपालिकेनं, वन विभागानं काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजेत. कासला आलेलो आहोत प्लास्टिक स्वच्छता मोहिमेसाठी. आज आम्हाला इथे आढळलेला कचरा तो म्हणजे पाण्याच्या बॉटल्स, फ्रुटीच्या बॉटल्स, गुटख्याचे रॅपर्स,
परत लेस कुरकुरे त्याचे रॅपर्स, परत आणि राहिलेलं म्हणजे लोकांना एवढं सुद्धा हे कळत नाही की काय कुठे टाकायचं, डायपरसुद्धा इथे आम्हाला सापडलेले आहेत. तरी सातारकरांनो, तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही जागृत व्हा आणि इथे असा कचरा करू नका आणि स्वच्छता राखा. सातारकर, आज आम्ही नगरपालिका आणि हरीश सातारा यांच्यामार्फत आम्ही कास तलावाची स्वच्छता करण्यासाठी आलो होतो. तर कास तलावामध्ये आम्ही जे पाहिले डोळ्यांनी अप्रतिम असे कचरा, त्याच्यामध्ये बाटल्या होत्या, डायपर्स होते, वेपर्स होते आणि जो आपण एन्जॉय करायला येतो कास पठाराला, एन्जॉय केल्यानंतर जो आपण कचरा इथं टाकून जातो तो अख्खा सातारा पाणी तो पितो. तर हे असं न होता जे ते आपल्या एन्जॉय करायला येतात त्यांनी आपली एक छोटीशी बॅग आणावी, बॅग आणून त्याच्यामध्ये जो आपला कचरा घ्यावा आणि आपला तो विड्रॉल करावा, एवढीच सातारकरांना विनंती आहे. आम्ही आज कास पठारावरती आलो. काचा, बाटल्या, कागद हे आम्ही आपलं बाजाराच्या कडेने गोळा केली, जमा केली. सातारवाले आज आम्ही कासची स्वच्छता करायला आलेलो आहोत. आता हे तुम्ही पोथं बघत असाल, ह्या पोत्यांमध्ये इथे कास पठाराच्या इथे पाण्याची इथे खूप घाण होती आणि ती आम्ही पोत्यात भरून काढलेली आहे. जसं की वॉटर बॉटल्स, बिस्किटचे कागद, चॉकलेटचे कागद आणि वेगळंच काही. लोकांना कळत नाही कुठे काही टाकायचं ते. हे लोक पाणी पितात आणि लोकांना कळत नाही ते काही टाकायचं ते. लोक इथं डायपर टाकून जातात आणि